आज या ठिकाणी दलित चळवळीचे शाहू फुले आंबेडकर या सतत चळवळीत अग्रेसर असणारे योगेशभाई गायकवाड यांचं एक आमरण उपोषण या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत की नेमकं आमरण उपोषण तुम्ही कशा संदर्भात केलं आहे आणि तुमचं असं म्हणणं आहे की महामानवाची कुठंतरी एक विटंबना झाली असं तुमचं म्हणणं आहे. त्याबद्दल आम्ही तुमच्याशी दोन शब्द बोलून या ठिकाणी जनतेसमोर आम्ही त्याला काही तुमचा संवाद जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मंचावर आपण येऊ मागच्या प्रश्नाची आपण वाचन त्याबद्दल आपले आभार मानतो. असा विषय आहे या गेल्या 26 जानेवारी ध्वजसंकलन केली गंगामाऊली साखर कारखाना उमरी या ठिकाणी ध्वजारोहणाच्या वेळी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जे की भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांना जाणून बुजून जातीयवादी मानसिकतेतून या काही त्या संचालक मंडळ असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी जाणून बुजून त्यांची प्रतिमा किंवा तैलचित्र त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं नाही. का ठेवलं नाही हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण हे बघा या ठिकाणी बहुसंख्येतले संचालक मंडळ काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचा नेता त्याचं नाव की राहुल गांधी आहे. त्यांनी हल्लीच बाबासाहेबांचं संविधान घेऊन भारत जोडो यात्रा केली. माझा सवाल आहे त्या जिल्हाध्यक्ष कोण राहुल सोनवणे आहे तुला करता धरता आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. त्या करता धरत्याला असं माझा सवाल आहे किंवा राहुल गांधीने याच्यासाठीच भारत जोडो यात्रा केली होती का? तुम्हाला बाबासाहेबांची एवढी ॲलर्जी कशासाठी हे मला अद्यापही कळलं नाही. तर आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत या ज्यांनी आपण कारस्थान केलेला आहे जाणून बुजून जातीयवादी मानसिकतेच्या कारणातून जोपर्यंत तो कारखाना बंद होत नाही आणि त्या संबंधित लोकांवर संचालक मंडळावर खास करून राहुल सोनवणे यांच्यावर जोपर्यंत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन व आमचे पक्षाचे नेते आदरणीय अनिकेत मनोजभाई संसारे व मी माझे सर्व सहकारी यांना मी यांच्या वतीने मी आज आमरण उपोषण करत आहे. तरी आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही. गंगामाऊली साखर कारखाना गंगामाऊली साखर कारखाना अद्यापही आलेलं नाही. आजपासून वेळ झालेला आहे. अक्षरशः 26 जानेवारीच्या नंतर मी जवळजवळ 27 जानेवारीला निवेदन दिलं होतं. 27 जानेवारीपासून आज 23 दिवस झाले. आजपर्यंत सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. 1 महिना उठून गेला. म्हणजे या देशामध्ये ज्यावेळेस आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रश्न निर्माण करतात त्यावेळी आम्हाला असं समजतंय की बाबा बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा लावण्यासाठी फोटो लावण्यासाठी की आम्हाला उपोषण करावं लागतं का हे असा आमचा प्रश्न आहे. जाणून बुजून केलंय साहेब, जाणून बुजून केलंय. याच्या मागेही त्यांनी 27 आमचे मागासवर्गीयांचे मुलं त्यांनी कामावून काढून टाकले. म्हणजे जातीय दोषातून नाही तर काय. जर एका ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल, महात्माजींबद्दल बी आम्हाला आदर आहे, बाबासाहेबाबद्दल जे की या भारत देशाला जे पोषक असे जे नेते जन्माला आलेले त्यांच्याबद्दल आम्हाला आर्थिक म्हणजे एकदम मोठा आदर आहे. परंतु यांनी जाणून बुजून ती खुर्ची साहेब खाली त्या ठिकाणी असं मला डायरेक्ट आरोप नसून मी स्वतः पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी उपस्थित होतो. आहे पुरावा आहे. हो वेळ आल्याच्या नंतर मी सादर करणार. योगेश भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. योगेश भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. महिला या ठिकाणी योगेशभाई गायकवाड शाहू फुले आंबेडकर चळवळी अग्रेसर असतात यांचं असं म्हणणं आहे की जाणून बुजून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तिथे ठेवलेली नाही. तर एक
समजा त्यांच्या जे निस्तर मागण्या आहेत किंवा त्यांनी येऊन इथं माफी मागावी अथवा जे असेल त्यांचं ते या आधी तहसीलचंही कुणी आलेलं नाही, त्यांची अजून दखल घेतलेली नाही आणि पोलीस प्रशासनाचं एक संरक्षण म्हणून देखील त्यांना निवेदन देऊन देखील कोणी इथं आलेलं नाही. त्याबद्दल आपण त्यांचं प्रतिक्रिया जाणून घेतल्या. माझ्यासोबत कॅमेरामॅन वकील असेल त्याचं आणि सह्याद्री मराठी